श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आता हा पवित्र महिना आजपासून सुरू होत आहे, श्रावण महिना. आणि श्रावण महिन्यात आपण अनेक पूजा करत असतो बघा, अनेक उपवास करत असतो. आणि याच श्रावण महिन्यात आपल्या सणांना सुरुवात होत असते बघा. त्याच्यामुळे एकदम आनंदाचं वातावरण असतं. हा महिना खूप पवित्र मानला जातो. भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला हा समर्पित असतो महिना बघा. आणि त्याच्यासाठी आपल्याला बघा, आपल्या घरात जर श्रीयंत्राची स्थापना केली नसेल तर हा पवित्र महिना श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी खूप अत्यंत फलदायी असतो. तुमच्या घरात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही श्रीयंत्र जर स्थापन केलं नसेल तर हा शुभ मुहूर्त आत्ता आलेला आहे बघा. खूप पवित्र असा महिना असतो. या महिन्यात तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता बघा. हे श्रीयंत्र कसे स्थापन करावे, कोणत्या दिवशी स्थापन करावे, श्रीयंत्रावर कोणती सेवा करावी म्हणजे घरात सुख समृद्धी धन ऐश्वर हे सर्व काही स्वतः चालत येईल. आणि कोणती सेवा करावी म्हणजे सगळ्यात फलदायी असेल बघा. आणि कोणत्या दिवशी करावी आणि कशी स्थापन करायचं श्रीयंत्र, हे सर्व काही माहिती मी पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया श्रीयंत्र कुठल्या धातूचे असावे, कुठले असावे तेही सांगणार आहे. तर मग चला तर बघूया. बघा, श्रीयंत्र बाजारात खूप प्रकारचे मिळते बघा. म्हणजे आता फोटोमध्ये असते, पितळेचे असते, पंचधातूचे असते, स्फटिक असते. त्याच्यामुळं पहिल्यांदा बघा, आपण कुठले श्रीयंत्र स्थापन करावे घरात हे बघूया पहिल्यांदा. आणि नंतर आपण कोणत्या दिवशी आणि कोणत्या वारी स्थापन करावे हे. श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. त्याच्यामुळे या महिन्यात आपण शुक्रवारी किंवा बुधवारी किंवा कोणताही शुभ दिवस असं हे बघून आपण श्रीयंत्र आपण घरी आणू शकतो आणि स्थापन करू शकतो बघा. आता श्रीयंत्र हे कुठल्या धातूचे असावे, पंचधातूचे असावे, पितळेचे असावे की स्फटिकाचे असावे किंवा असा फोटो असावा बघा. सगळ्यात जास्त प्रभावी असे स्फटिकाचे श्रीयंत्र आहे. हे खूप अत्यंत प्रभावी मानले जाते आणि अत्यंत छान असे मानले जाते. त्याच्यामुळं तुम्ही जर घरात श्रीयंत्र आणायचे असतील तर तुम्ही स्फटिकाचे श्रीयंत्र आणा. ऑफिसमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरी स्फटिकाचे श्रीयंत्र स्थापन करावे. जर स्फटिकाचे मिळत नसतील किंवा आणलेले नसेल तरी पण चालते बघा. पितळेचे चालते, पंचधातूचे चालते, चांदीचे चालते, हे सर्व काही चालते बघा. पितळेचे सुद्धा खूप शुभ मानले जाते बघा. आणि श्रीयंत्र आणि चांदीचे सुद्धा खूप शुभ मानले जाते. पंचधातूचे सुद्धा छान मानले जाते, पण स्फटिकाचे त्यातले अत्यंत प्रभावी असे असते. त्याच्यामुळं मी म्हटलं की स्फटिकाचे स्थापन करा. आता हे असेच फोटो असलेले किंवा सफेद असलेले श्रीयंत्र घेऊ नये. असे उंचवटा असलेला, असे उंच उंच होत असलेलं असं श्रीयंत्र घरात स्थापन करावे बघा. हे खूप शुभ मानले जाते. असं फोटोमध्ये उंचवटा दिसत नाही, त्याच्यामुळे शक्यतो फोटोमधलं श्रीयंत्र तुम्ही पूजू नका. आपल्याला पितळेचं किंवा पंचधातूचं किंवा स्फटिकाचं श्रीयंत्र व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरी स्थापन करायचं आहे. चला तर मग आता कोणताही शुभ दिवस बघून शुक्रवारी, मंगळवार किंवा बुधवारी या दिवशी तुम्ही स्थापन करू शकता. घरात पहिल्यांदा आणल्यानंतर आपण एका तामणामध्ये श्रीयंत्र घ्यायचं आहे. त्याला स्वच्छ पाण्याने स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये गुलाबजल असेल तर गुलाबजल किंवा गंगाजल याच्याने श्रीयंत्र स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे. त्याच्यामुळं त्यात लक्ष्मी वास करत असते. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण श्रीयंत्र स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्या गंगाजलानं किंवा आपल्याला गुलाबजल याच्यानं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे. दूध, दही, मध असं पंचामृत, साखर, तूप सर्व काही मिक्स करून आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे श्रीयंत्राला. नंतर आपल्याला हळदीच्या पाण्याने श्रीयंत्राला
आंघोळ घालायची आहे, म्हणजे स्नान घालायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ असं करून घ्यायचं आहे बघा. आणि नंतर हे आपल्याला घराच्या पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला आपल्याला स्थापन करायचं आहे. लक्ष्मी मातेच्या तुम्ही जवळ जरी ठेवलं तरी चालू शकतं बघा. आणि आता ही श्रीयंत्राची स्थापना, आता पूजा कशी करायची आपण, आता पहिल्यांदा आपल्याला लाल किंवा पिवळे आसन आपल्याला खाली हातरायचं आहे, किंवा छोटासा आपल्याला पाट मिळतो बाजारात बघा, छोटासा पाट घ्यायचा आहे. त्याच्यावर लाल किंवा आपल्याला पिवळं वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यावर खाली थोडेसे तांदूळ ठेवले तरी चालतील, अख्खे तांदूळ असावे. त्याच्यानंतर त्याच्यावर श्रीयंत्र ठेवावे बघा. श्रीयंत्र ठेवल्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. प्रत्येक पूजा करताना आपण गणपतीला आधी पूजन करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्र स्थापन करताना सुद्धा पहिल्यांदा गणपतीला हळदी, कुंकू, दुर्वा, लाल फूल व्हायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राची पूजा चालू करायची आहे बघा. पहिल्यांदा आपल्याला श्रीयंत्रावर हळदीचे कुंकुमार्चन करायचं आहे बघा. पहिल्यांदा हळद आणि कुंकू याचं अर्चन करायचं आहे. आणि ते अर्चन करत असताना आपण श्रीसूक्ताचा 108 वेळा पाठ करायचा आहे, किंवा आपल्या हातून पाठ होत नसेल तर मोबाईलमध्ये लावून आपण शांत कुंकू अर्चन, हळदी अर्चन करू शकतो. पहिल्यांदा हळदीने थोडं हे करायचं आहे, नंतर आपण कुंकाने सुरू करायचं आहे. हळदी खूप शुभ मानली जाते, त्याच्यामुळे हळदीने सुरुवात करायची आहे आपल्याला. आता हे झाल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे, फूल, अगरबत्ती, चंदन आपल्याला लावू शकता, किंवा लाल फूल छान असं वाहू शकता, हार वाहू शकता. असं सर्व काही करून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे बघा. तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता. लक्ष्मी मातेचा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणू शकता, किंवा दुसरा ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध श्री ही श्री ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. आणि या 108 वेळा हा श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि 7 वेळा पुरुष सूक्त, किंवा 3 वेळा तरी कमीत कमी पुरुष सूक्त म्हणायचं आहे. कारण की लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भगवान श्री विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे असतो. त्याच्यामुळे भगवान श्री विष्णूंना कधीही विसरायचं नाही. त्यांचं पुरुष सूक्त हे पठण करायचं. आपल्या हातनं पठण होत नसेल तर आपण की नाही मोबाईलमध्ये लावून आपण ते करू शकतो. आपल्याला आता ही स्थापन केले घरात म्हणजे झालं असं काही नाही बघा. त्याच्यानंतर आपल्याला दररोज जेवढी सेवा होईल ना तेवढीच आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, समृद्धी सर्व काही येत असतं बघा. त्याच्यामुळं आपण श्रीयंत्र स्थापन केल्याबरोबर त्याला दररोज त्याच्यावर सेवा होणं गरजेचं आहे. काय करतात, आपण श्रीयंत्र स्थापन केलं झालं, त्याच्यावर कोणतीही सेवा करत नाहीत. पण तसं करू नका. आपल्या घरात श्रीयंत्र आलं म्हणल्यावर त्याच्यावर सेवा होणं खूप गरजेचं आहे. आणि जशी आपण सेवा करू ते अत्यंत प्रभावी होत जातं. त्याच्यामुळे घरात सुख, समृद्धी, आर्थिक अडचण असू द्या किंवा आरोग्य असू द्या, सर्व काही ठीक होत असतं बघा. आपल्याला लक्ष्मी माता आहे, त्याच्यामुळे माताच आहे ना आपल्याला ऐश्वर्य देते, सुख देते, समृद्धी देते, आरोग्य देते, धन देते, प्रसिद्धी देते, सर्व काही लक्ष्मी माताच देते. त्याच्यामुळं ह्या लक्ष्मी मातेच्या आसन आहे. त्याच्यामुळे यांची सेवा करायचं कधीही विसरायचं नाही आपण. या अशा पवित्र महिन्यात आपल्या घरात श्रीयंत्र स्थापन केले खूप शुभ मानले जाते. आणि मला तर असं वाटतं की हे ना प्रत्येक गृहिणीने किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पुरुषाने ही सेवा केलीच पाहिजे. मंगळवार असू द्या किंवा शुक्रवार असू द्या, सेवा करायला वार नसतो लागत. आपल्या मनातून सेवा झाली म्हणजे झालं. दररोज सकाळी एक छोटीशी सेवा करा, म्हणजे तुमच्या घरात सुख, समृद्धी, म्हणजे काय सगळ्यांच्याच घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आर्थिक अडचण नसू द्या, स्थैर्य, सर्व काही या सेवेने मिळत असते. त्याच्यामुळं शुक्रवार असू द्या, मंगळवार असू द्या किंवा दररोज असू द्या, आपल्याला
श्रीयंत्राला छान असे पाण्याने, गंगाजलाने किंवा गुलाबजलने स्नान घालायचं आहे. त्याच्यानंतर हळदी कुंकुम याच्यानं अर्चन करायचं आहे. अर्चन करताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच महालक्ष्मी आणि श्रीयंत्रापुढे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आरती करायची आहे. आणि आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे बघा. आणि स्त्रीसूक्त आणि पुरुषसूक्त या दोन्हीचं पठण करायचं आहे. किमान तरी आपल्याला 11 वेळा तरी स्त्रीसूक्ताचं आणि 3 वेळा पुरुषसूक्तांचं पठण करायचं आहे. आपल्याला जर पठण होत नसेल तर आपण मोबाईलमध्ये लावून शांत चित्तेने आपण कुंकुआर्चन करत राहायचं आहे त्याच्यावर बघा. आता श्रीयंत्र असं आहे बघा, ज्याप्रमाणे आपल्याला मंत्राची शक्ती जाणवत असते ना, म्हणजे मंत्राची शक्ती कशी शब्दामध्ये असते, त्याचप्रमाणे यंत्राची शक्ती त्यांच्या रेषात आणि बिंदूमध्ये असते. आता श्रीयंत्रामध्ये 9 त्रिकोण आहेत. ते 9 त्रिकोण म्हणजे त्रिभुज असतात. हे निराकार शिवाचे 9 मूळचे संकेत आहेत आणि 9 मिळून 45 असे नवीन त्रिभुज 45 बनतात बरं का. हे 45 देवतांचे प्रतिनिधित्व करत असतात. आणि सर्वात म्हणजे मध्यभागी छोट्या त्रिभुजावर एक छोटासा बिंदू असतो बघा, तो समाधीचा सूचक आहे. आणि हे श्रीयंत्र शिवशक्तीचे संयुक्त रूप आहे. त्याच्यामुळे बघा, लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या वरी आपल्याला महादेवाची पिंड आहे हे सर्वांनाच माहीत असेल बघा. आणि या म्हणजे श्रीयंत्रामध्ये 9 चक्र आहेत आणि 9 अधिष्ठात्री देवीचे प्रतीक आहे. आपल्याला माहीत आहे देवीची 9 रूपं आहेत बघा. ही 9 रूपं आपल्याला श्रीयंत्रामध्ये दिसून येतात बरं का. आणि त्याच्या भोवती बघा अष्टदल म्हणजे 8 कमळाचे पाकळ्या असल्यासारखे आहेत, ते अष्टदल आहे. हे सर्व काही सर्वांनी मिळून बनलेलं आहे बघा श्रीयंत्र. त्याच्यामुळे की नाही आपल्याला या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. आणि हा संधी आपल्याला चालून आलेली आहे बघा. आणि हा श्रावण महिना आपल्याला भगवान श्री शंकरांना आणि पार्वती मातेला समर्पित असल्यामुळे शिवशक्ती यांचा महिना हा आहे. आणि याच महिन्यामध्ये आपण श्रीयंत्राची स्थापना करू शकता आणि आपल्याला सर्व काही फायदे मिळू शकतात. दररोज आपण देवपूजा केल्यानंतर लक्ष्मी मातेला कुंकू आणि श्रीयंत्रांना कुंकू अर्पण करून, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू द्या. घरात कधीच पैशाची चणचण भासू देऊ नका. आर्थिक अडचण कधीच येऊ नका. घराचं रक्षण करा. घरातील सदस्यांचे आरोग्य एकदम उत्तम राहू द्या. तुमची कृपा माझ्या घरावर नेहमी राहू द्या. तुमचा वास घरात राहू द्या. घर हे धनधान्याने भरून राहू द्या. कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता येऊ देऊ नका. आणि जी काही सेवा माझ्या हातून घडते त्याच्यात खंड पडू देऊ नका. तुम्हीच ही सेवा करून घ्या, असं दररोज आपण प्रार्थना करायची आहे बघा. लक्ष्मी माते ऐकत असते. आपली सेवेत कधीही खंड पडू द्यायचा नाही. आणि आपल्या घरात श्रीयंत्र स्थापन झालं म्हणजे त्याच्यावर सेवा होणे हे खूप गरजेचेच असते. श्रीयंत्र हे ॲक्टिव्ह असणे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या सेवा जशा वाढत जातात तसं त्या यंत्राचा प्रभाव आपल्या घरावर दिसून येत असतो किंवा घरात दिसून येत असतो. हे तुम्ही सेवा करा आणि स्वतःच अनुभव घ्या. लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई खूप आवडते, त्याच्यामुळे पांढरी मिठाईचा प्रसादही करा. आणि पांढरा गजरा लक्ष्मी मातेला अर्पण करा. दररोज करा, जेव्हा जमेल तेव्हा करा. शुक्रवारी करा, मंगळवारी करा, पण गजरा नक्की अर्पण करत जावा. लाल फूल, कमळाचं फूल खूप आवडतं लक्ष्मी मातेला, त्याच्यामुळे ते पण कमळाचं फूल पण वाहण्याचा प्रयत्न करा. गुलाबाचं फूल वाहण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात सोपा मंत्र आहे बघा, सर्व मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुठलाही मंत्र आपल्याला येत नसेल तर हा साधा सोपा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे बघा. आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळतेच मिळते.